उकडीचे मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय नैवेद्य मानले जाते. मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे देत, म्हणून मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ. गणपतीला 21 मोदक अर्पण करण्याची पद्धत आहे. यात 21 हे संख्याशास्त्रानुसार शुभ मानले जाते. कोकण, कोल्हापूर, पुणे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले जातात. म्हणजेच काय तर उकडीचेच मोदक पण सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. मोदकाचा उल्लेख हा गणेश पुराण, पद्म पुराण आणि स्कंद पुराणात ऐकला जातो. एकदा देवी पार्वतीने गणेशांसाठी मोदक बनवला. तेव्हापासून गणेशांना मोदक खूप आवडू लागला आणि म्हणूनच तेव्हापासून ही डिश आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. सध्या उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीशिवाय चॉकलेट मोदक, इन्स्टंट मोदक, फ्लेवर मोदक असे बऱ्याच टाईपचे व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. पण खरं सांगू का, तुपातले उकडीचे मोदकच एकदम बेस्ट असतात. आता काही ठिकाणी गव्हाच्या पिठापासून सुद्धा मोदक बनवले जातात. अशाच पद्धतीनं गव्हाच्या पिठापासून सुद्धा मोदक बनवले जातात. काही लोक उकडून बनवतात आणि काही लोक तळून सुद्धा बनवतात. आज तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही तांदळाचे मोदक बनवले का गव्हाचे बनवले का तळलेल्या गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि